जमू शकलं नाही. महाराष्ट्रात सुद्धा नाही जमलं, आता दिल्लीमध्ये नाही जमलं, आता उद्या भविष्यात इतर काही निवडणूक आहेत. म्हणजे राज्य ही आम्ही भाजपच्या हातात द्यायची. राज्य जर भाजपच्या हातात गेली तर लोकसभा कशी लढणार भविष्यात? लोकसभेमध्ये आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला इंडिया आघाडीला. त्याआधी सातत्यानं बैठका होत होत्या, चर्चा होत होती, एकमेकाशी संवाद होता. दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक यंत्रणेत घोटाळे झालेलेच आहेत. महाराष्ट्रात निवडणूक यंत्रणेमध्ये आणि एकंदरीतच प्रक्रियेमध्ये मोठे घोटाळे आहेत, हे समोर येत आहे. दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ते झालेलं आहे. दिल्लीमध्ये सुद्धा हजारो नावं आपच्या मतदारसंघात यश जिथे मिळतं आहे तिथे हजारो नावं गाळली गेली. जसं केजरीवाल यांच्या मतदारसंघामधून जवळजवळ 31,000 मुद्दे डिलीट केले. असं अनेक भागात झालं. या सगळ्यांशी एकत्रित मुकाबला करणं गरजेचं आहे. दुसरा असा आहे की ही जी इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडी आहे, ही काय फक्त निवडणूक लढण्यापुरतीच आहे का? हा लोकांच्या मनात प्रश्न आहे. निवडणुकीमध्ये हारजीत होते, पण इंडिया आघाडीनं अनेक प्रश्नांवर एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ते लोकांच्या भावना अशाच आहेत की एकत्र तुम्ही निवडणुकीच्या व्यतिरिक्त सुद्धा आलं पाहिजे. महाराष्ट्र असेल किंवा राष्ट्रीय स्तरावर असेल, मोदींना मतं मिळाली म्हणजे ते सर्व आहेत, किंवा भाजपला मतदान झालं म्हणजे ते सर्व आहेत लोकशाहीचे, असं होत नाही. विरोधी पक्षाचं कर्तव्य हे विधानसभा आणि लोकसभा इतकंच रस्त्यावर सुद्धा आहे. आज फक्त इंडिया आघाडी ही पार्लमेंटला दिसते. आतमध्ये पार्लमेंटच्या बाहेर येणं सुद्धा अधिक गरजेचं आहे. अनेक मोठे नेते या इंडिया आघाडीमध्ये आजही आहेत. माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत, अखिलेश यादव आहेत, माननीय शरद पवार साहेब आहेत. हां, अनेक नेते त्याच्यामध्ये आहेत. तेजस्वी यादव आहेत. आणि प्रत्येकाला असं वाटतं की इंडिया आघाडी, फारुख अब्दुल्ला आहेत, इंडिया आघाडी ही मजबूतीनं टिकायला पाहिजे आणि भाजप समोर जे आव्हान उभं करायचं आहे. काँग्रेस पक्ष हा या इंडिया आघाडीतला आमचा बिग ब्रदर आहे, मोठा भाऊ आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. 100 जागा त्यांच्याकडे आहेत आणि 100पेक्षा जास्त जागा जिंकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पण जेव्हा आम्ही एकत्र असू तेव्हा, हे आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितलेलं आहे, महाराष्ट्रात लोकसभेला पाहिलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष म्हणून प्रत्येक बाबतीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वानं पुढाकार घेणं आम्हाला अपेक्षित आहे. फक्त जागा वाटपामध्ये खेचाखेची करण्यासाठी आघाड्या नकोत आम्हाला, की निवडणुका आल्या, विधानसभा आल्या, लोकसभा आल्या, की जागा वाटपामध्ये बिग ब्रदर नको. बिग ब्रदरचं काम हे समन्वयाचं आहे, फक्त जागा वाटपामध्ये मोठा वाटा मिळवण्याचा नाही. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत तरी इंडिया आघाडी एकत्रित दिसेल का? माझ्या माहितीप्रमाणे तेजस्वी यादव जे आहेत, राष्ट्रीय जनता दलाचे जे प्रमुख नेते आहेत, लालू यादव आहेत, हे सकारात्मक आहे. इंडिया आघाडीच्या किंवा त्यांच्या स्थानिक आघाडीच्या बाबतीमध्ये त्यांचं मी वक्तव्य ऐकतो आहे सातत्यानं. अखिलेश यादव सकारात्मक आहेत, इतर आमच्यासारखे पक्ष सकारात्मक आहेत. कारण आम्ही लोकसभेला करून दाखवलं आहे. लोकसभेला आम्ही महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे. इतर राज्यामध्ये सुद्धा, उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये आम्ही एकत्र राहून मोदींचं आव्हान मोडून काढलेलं आहे, किंवा भाजपचं आव्हान मोडून काढलेलं आहे. म्हणजे आमचं जे संघटन आहे, आम्ही युनायटेड असल्यावरती आम्ही समोरचं आव्हान हे 100% त्या आव्हानाचा आम्ही पराभव करू शकतो. जम्मू काश्मीरमध्ये एकत्र लढले इंडिया आघाडी, मात्र काँग्रेसला संधी देण्यात आली नाही सत्ता वाटपामध्ये. अशा परिस्थितीमध्ये एकीकडे उमर अब्दुल्ला बोलतात आणि सांगतात की इंडिया आघाडी एकत्र राहिली पाहिजे, मात्र जेव्हा सत्तेत वाटा देण्याचा प्रश्न येतो तेव्हा कुठेतरी मागे म्हणजे करणे द्यायला पाहिजे. प्रश्न असा आहे की जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली, त्याचा फायदा उमर अब्दुल्लांना झालेला आहे. भारत जोडो यात्रेची सांगता त्यांनी काश्मीरला केली, श्रीनगरला केली.
आणि जम्मू आणि काश्मीर दोन्ही ठिकाणी त्यांच्या पदयात्रेला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याचा नक्कीच फायदा विधानसभेत उमर अब्दुल्लांना मिळालेला आहे. त्यावेळी अशा वेळेला काँग्रेस असेल किंवा नॅशनल कॉन्फरन्स असेल तर काँग्रेसच्या बाबतीत तिथे सामंजस्याची भूमिका घेणं उमर अब्दुल्लाचं काम आहे. त्या आज ते आम्हाला सांगतात सगळ्यांना की भांडा भांडा भांडा. तुम्ही जम्मू काश्मीरला भांडतच आहात. तुम्ही कुठे काँग्रेसला त्यांचा वाटा दिलेला आहे? राज्यातला प्रश्न आहे, आपत्ती व्यवस्थापनाच्या प्राधिकरणामध्ये अजित पवारांचा समावेश केलेला आहे, एकनाथ शिंदेचा